आणि आम्ही पोचलोय टॉपला आणि फक्त आम्ही जाऊ तिथं. अजून कोण टाइम अरे तुम्ही स्वतःने आम्हाला 4:30ला फोन केलास. हे काय बघता आपण ड्रायव्हर चेंज काय झालं रे? ए ब्लॉकर मला गिअर नाही शूज करता येते, शूज मध्ये दुखतात. कुठलं शूज दाखव. अरे लय मोठं तू नायकीचं शूज घातलंस. सँडल घालायला. अरे ट्रॅकिंगला चाललास काहीतरी लाज शरम काय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण चाललोय कलावंती दुर्ग. मला आता येते कुठे आलं? कलावंती दुर्ग. तुझा पहिल्यांदा ट्रेक आहे ना? पहिली ट्रेक आहे तुझी? माझी दुसरी ट्रेक आहे. तुझी? माझी तिसरी ट्रेक आहे. आणि चप्पल घालून ट्रेक करते. आता आम्ही आहोत शेडूंग फाट्यावर. इथून पण रस्ता आहे आणि टोलच्या पुढून पण रस्ता आहे. तर आम्ही विचार केला जरा इथून जाऊया. आणि आमच्या मागची पण मंडळी आलेली आहे आता. आणि बोल कसं वाटते? आता आम्ही पोचलोय बेस्ट स्पॉटवर आणि सध्या तरी दुकानं बंद आहेत, थोड्या वेळात खोलतील. आणि आता वाजलेत किती वाजलेत प्रॉपर? 6:21 झालेत. आणि आम्ही आता ट्रेक चालू करतो असा मला तरी वाटते, कारण की हा रस्ता तसाच आहे मागचा. तर आम्ही आता चालू करतोय. आपण हे चांगला गोष्ट केली का? इथं कचरा वगैरे टाकत आहे ना, म्हणजे कचरा कोंडी बनवलेली आहे. म्हणजे इथं कोण जास्त पॉल्युशन नाही करत बघ. कचरा कोंडी तुझ्यासोबत दाखव, कचऱ्यासोबत कचरा दाखवत असतो. हा शोभतच. आता आम्ही आलो प्रबलगड आईस स्टॉल जवळ. आणि इथं दुकान उघडं आहे, म्हणजे आपण इथून लेस वगैरे काय घेऊ शकतो वरती खायला घ्यायला. आणि सोबतच चाय पिऊ. त्याच पटापट चढतोय. बाकीचे तिघं पण एकदम स्लो चढत येत आहेत. इथून आपली मेन ट्रेक चालू होणार आहे. आणि बाकी आता आम्ही सगळे थांबलो तिथं चाय प्यायला. आल्या पॅन घाल करशील यो का आल्या कडक चाय एकदम मस्त लागते गरम गरम. काय बोल काय नाही, मी बंद करत. आय गेस हीच ट्रेकची स्टार्टिंग आहे. आणि चला नाव घेऊया, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, जय भवानी, जय शिवाजी. आणि हेच असं करून आम्ही आता ट्रेक चालू करतोय. गाईज आम्ही आता अशा लेन वरती आलोय जिकडे एक शॉर्टकट जातो आणि एक लॉंग कट जातो. तर आम्ही कन्फ्यूज आहोत की शॉर्टकटशी जायचं की लॉंग कटशी जायचा. पण आय गेस शॉर्टकट इझी आहे. हे कसं वाटते? कसं वाटते? काय तर पहिल्यांदा ट्रेकिंग लावली. तू अर्ध्यातून जाणार आहेस परत. कसं वाटते बरं? जाम भारी वाटतंय. बोलो कसं वाटते? पडलास म्हणून ना? नाही. आणि हा आमचा कंपॅनियन, माझा म्हणजे सोबतच आहे माझ्या मागासपासून. हा आणि हा एक. फायनली एवढा हार्ड ट्रेक नंतर आम्ही वरती पोहोचलोय. थोडा तिथं काहीच नाही. हा ट्रेक बघा,
एकदम सरळ आहे. आता बसतोय थोडा. तर आम्ही आता 10 मिनटं बसलो आणि आता झालेत 7:30 आणि आम्ही परत निघालो आहे आमच्या जर्नीवर. म्हणजे आम्ही 3रा ब्रेक घेतला आता आणि पाठी बघू शकता सूर्योदय झाला आहे, दिसते ना. हां पोरांनो, हाऊस द जोश. हाय काय नाही आहे. आमचे साथी आमचा हातच नाही सोडत, सगळीकडे सोबत येत आहेत. यांना वरती गेल्यावरती माझ्याकडून एक पार्लेजी. बाई इतका दमला डायरेक्ट झोपला. आता इथून आलेत की तुम्हाला सरळ या साईडून म्हणजे या रेलिंग्सच्या साईडून इथून या साईडला यायचं आहे कलावंती दुर्गला. आता 1.5-2 तास झाला असेल, अजून मेन ट्रॅक चालू नाही झाली आहे. आणि इथं एक गाव आलं आहे, इथं पण लोक राहतात एवढ्यावरती. डेंजर कसे चढत असतील. आणि इथं छोटासा हे केला आहे, मार्ग आहे, प्रबलगड आणि कलावंती दुर्ग जाण्यासाठी हा मार्ग आहे. इथून या साईडला जायचा. प्रबलगड आणि कलावंती दुर्ग, इथून प्रबलगड आणि इथून जाऊ शकतो आपण कलावंती दुर्ग. चल, इथून अशी ही वाट आहे कलावंती दुर्गला जायला. हा त्यांचा गेट बनवलेला आहे. हे विच्या मधून जायचं. बापरे, सो स्ट्रगल इन लाईफ. आता जनावर आला तर हा बघ मग ह्याचा फायदा काय. जनावर येते ह्याचा. परत एक व्ही आहे डेंजर. आता बघूया हा जनावर कसा पार करतो त्या व्हीला. मी चल तू चल. हा ठीक आहे चल. आता जनावर मला फॉलो करते. जसं जसं मी स्पीड वाढवते तसं तसं तुम्हाला मागं देते. मला भीती वाटत आहे गाईस, सो प्लीज सेव्ह मी फ्रॉम हिम. कसा वाटते वल्लभ? डेंजर. बरं आहेस ना? येस. बघ इथं बघून बोल. बरं आहेस ना? ऑब्विसली बाय. ओके. बाई काय डेंजर दिसला माहिती आहे. डायरेक्ट तोंड खुलाच्या खुला राहिला माझा. तू फ्रॉक का घालून आलास खाली? बताओ भाई, आप फ्रॉक क्यों पहन के आए हो? जनता जानना चाहती है. झाडांशी वाचत जाते. तिथून आता डेंजर ट्रेक चालू झालेली आहे. हे मातीशी आपल्या वरती जायचं आहे. माझा जोश परत आलेला आहे. तिथली आपण मुले. हे गप गप गप. प्रकार तरी काय आहे तुम्हीच सांगा. पण इथून नाही जायचं आपल्याला, इथून जायचं आहे. ट्रॅक नीट बघून येत जा, फॉलो करा ट्रॅक, नाहीतर हरवाल 6-6, 12-12 तास. इथं काय रस्ता डेंजर. चला बरोबर आहे. हे बघा आमचा गाईड आम्हाला बरोबर गाईड करते, टूर गाईड. म्हणून आम्हाला टेन्शनची गरज नाही. दमलो. हाय काय कुठून जाऊ? चला इथून जाऊया. लक आजमाएंगे आज. आता आम्ही झुला झुलून परत चाललोय. परत निघलो. हाऊस द जोश. भाई कोणत्याच अंगात दम नाही. अजून नीट ट्रेक चालू पण नाही झाला. अजून अर्धा तास ट्रेकिंग करायची आम्हाला. माझ्या अंगात तर जोश आहे, यांच्या अंगात जोश नाही काय. आणि आयुषचा पहिलाच ट्रेक आहे आणि त्यांनीच हा चूज केला होता की आम्ही इथं येणार, ट्रेक करणार. भाई बोलते मी स्पॉइलर नाही बघत बोलते, आणि आता बोलते घरी जायचंय. चल ए माशी. इथं पायऱ्या दिसतात काही, पायऱ्या दिसतात एकदम डेंजर. हे बघा फायनली आता कुठेतरी आलोय आम्ही, जिथं चढल्यावरती काहीतरी भेटणार आहे रिवॉर्ड. इथून नीट या चढून तुम्ही बघू शकता कशी आहे. शटअप. नाही आता आम्ही अशा जागेवर आलोय ना जिथं येऊन कोणाला दम नाही लागलेला. आणि इथून ही रोप पकडून आम्हाला वरती जायचं आहे आणि वरतून शिड्या घ्यायच्या आहेत.
आणि एवढा भारी वाटतं ना. इथून हवा पण जी मस्त येते ना, मी बघू शकता माझ्या मागे, खूप भारी वाटतं एकदम चुम्मा. चला जर जाऊया आता वरती चढूया. दिसतंय इथं हा परफेक्ट. पाऊस चालू झालेला आहे. कसं वाटतंय? एक नंबर वाटते. व्ह्यू बघा तुम्ही. तुझा पहिलाच ट्रेक आहे ना, पण कसा वाटते तुला? कसा वाटते काय बोललं? पहिलाच ट्रेक तुला कसा वाटते? मला आता काय सांगू, आता गार गार वाटते. पाऊस आला म्हणून आम्ही खाली उतरलो जरा. शाहरुख आला आमच्याकडे, सस्ता शाहरुख. हे चला आता चाय पिऊया. मी एक मिल्टनचा हे आणलेला आणि त्यात आम्ही चाय भरलेला खालूनच. आणि त्यांचा चाय एवढा भारी होता ना, गवती चहा होता आणि एकदम असा मसालेदार आहे. आता तुम्ही वाफा बघाल. हे खोललं पटकन. चब्बस. साधा चहाचा आहे, एवढा काय करू नका. जसं मी खाली मार त्याला मार. मी खाली याला प्रॉमिस केला होता की जर हा माझ्यासोबत एकदम वरपर्यंत आला तर याला पार्लेजी देईन. तसं मी माझा प्रॉमिस निभावते बाबा. का गुड बाय का तुला पाहिजे या. आता जसा पाऊस संपला, आमचा चाय पण संपला आणि आता आम्ही परत निघालोय. परत इथूनच वरती चढायचं आहे आणि मग त्यानंतर कंटिन्यू पायऱ्या आहेत. सल्लू बाय लुक. केसच नाही सेट होत. तुम्ही बघू शकता आत्ताच पाऊस गेलाय, पण आता काय झालेलं आहे तर सगळं चिखल झालेलं आहे, तर पाय सटकायची थोडी भीती वाटते. हात सोडू नको. आणि याच प्रकारे आम्ही आता 2 मिनिटाच्या आत वरती पोचू. हे झाल्यावरती, या शिड्या संपल्यावरती एक छोटासा असा ट्रेक येते फक्त. तो झाल्यावरती आपण वरती पोचू. मग चला आपण पटकन कंप्लीट करूया. वाजले आता 9:18 आणि आम्ही पोचलोय टॉपला आणि फक्त आम्ही जाऊ तिथं. अजून कोण आरामात आहे की लागला नाही. झाला कंप्लीट. चल इथं नाही रे, पोचलो आता 5 मिनिटं. श्रवणच्या मोटिवेशननी आलं वरती. स्टोरी माहितीये का, 1 वर्ष आधी आहे ना, इथून एक पोरगी सेल्फी काढायला गेली ती आणि हवेच्या वेगाने डायरेक्ट पडली. चक्कर आली तिला. नाही, हवेचा वेग आलता. तू आताच कायच दिसत नाही. ते बघा आपला फायनल पॉइंट. हाय फायनल व्यू. आपला शेफ आता बनलेला आहे सर्व्हर. सर्वंट. सर्व्हर
सर्व्हर सर्व्हर सर्व करणारा सर्व्हर. खाली ठेवायलाच लागणार आहे. गरम आहे, फुल गरम आहे. घे पहिल्यांदा जास्त हे झालं. काय व्हिडिओ काढतो घे. चल. तर गाईज आता आम्ही अर्ध्या रस्त्यात तर आलो उतरून, पण आम्ही बोर झालो आणि होपसो तुम्ही पण बोर झाले असेल तर तुम्हाला एक ट्रिक दाखवतो. हे यार 1 2 3. तर फायनली गाईज आपला हा व्लॉग इथंच एंड होत आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट व्लॉगसाठी म्हणजे अपडेटेड राहा. तोपर्यंत गुड नाईट. कुठे आलो माहिती आहे ना? काय कलावंती दुर्ग. हा आता आम्ही चाललो कलावंती दुर्ग. पारदेश पडणे. भाई फोटोशूट साठी थोडासा वॉर्म अप करतोय, पंप आणतोय जरा. तुम्ही बघू शकता आपण वरती झालेलो आहोत. खाली आहेत आपली पोरं येतात. बघू याला सांगून ठेव.